लागेल ते सहकार्य करण्याचं बंद आहे आणि ती पुन्हा कशी चालू व्हावी या निवड याच हेतूने आपण सगळेजण गोळा झालेले आहोत. सर्वप्रथम मी 2-3 घोषणा देतोय आणि त्याचा आवाज पार मॅनेजमेंट पर्यंत आणि पूर्ण महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनापर्यंत पोहोचेल एवढ्या जोराने त्या घोषणा द्यायच्या आहेत. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. अरे लढेंगे, अरे लढेंगे, अरे लढेंगे, अरे लढेंगे, अरे लढेंगे, जीतेंगे, अरे लढेंगे, जीतेंगे, मिटेंगे नहीं, अरे लढेंगे, अरे लढेंगे, अरे लढेंगे. कामगारांच्या एकजुटीचा, कामगारांच्या एकजुटीचा, कामगारांच्या एकजुटीचा. अरे जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची. आज उपस्थित व्यासपीठावर सर्वपक्षीय खरं तर आपण परवा आपण सगळेजण कामगार एकत्र आलो होतो. मीच कंपनीमध्ये आलो पहिला की बाबा आता काहीतरी इथे 3 महिने झाले कंपनी चालू होत नाही आणि कोणी बोलायला तयार नाही याच्यामध्ये. लोकांना वाटतंय की 10 दिवसात होईल, 15 दिवसात होईल, पण पोपट मेला हे बोलायला पण तयार नव्हतं. तर वस्तुस्थिती अशी होती की कंपनी कधी चालू होईल आजच्या घडीला तरी कोणाला माहिती नाही. आम्ही मॅनेजमेंटमध्ये जाऊन प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा केली की बाबा नक्की आम्हाला माहिती द्या की कंपनी चालू होणार आहे की नाही. कामगार आज आशेवर आहे. आम्ही जेव्हा ट्रान्स इंडिया बंद झाली त्यावेळी ह्या लोकांचे हाल बघितलेले आहेत कोपरवली इथले प्रामुख्याने आणि त्यावेळीची परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर आहे. किती लोकांच्या नोकऱ्या दिल्या. आता यांनी सांगितलं की किती लोकांना पोरीच नाही भेटल्या, काम नाही. तर बऱ्याचशा लोकांना JNPTतून आपली मुलं काढायला लागली, गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकायला लागली. काही काढा रिक्षा चालवायची. आज ही बरेचसे आपले ट्रान्स इंडियामध्ये मला वाटतं 50% लोक रिक्षा चालवतात हल्ली, ज्यांचे रोजगार केला. तर हजारो कामगार या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र ज्यांनी जमिनी दिल्या त्यावेळेस जमिनी 4 ते 5 लाख रुपये गुंठ्याने दिल्या. आज जमिनींची दुप्पट तिप्पट किंमत झाली आहे. पण आपल्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून जमिनी दिलेल्या आहेत आणि जर मुलांच्या नोकऱ्या शेपेस बंद राहिला तर मुलांच्या नोकऱ्या गदा आलेली आहे. आपण कृपया याच्यामध्ये हस्तक्षेप करून हा लवकरात लवकर शेपेस चालू करा अशी मी विनंती केली. तरी त्यावेळेस सांगितलं की मी संपूर्णपणे शेपेसच्या पाठीमागे आहे, मी कामगारांच्याही पाठीमागे आहे. फक्त जी कोर्टामध्ये केस चालू आहे ती कोर्टाचा निर्णय लागला का मी लगेच त्या शेपेस चालू करण्यासाठी मी माझ्याकडनं प्रक्रिया चालू होईल. पण तरीसुद्धा मी आता या ठिकाणी आम्ही चर्चा केली, जर कोर्टाचा निकाल लागेपर्यंत उशीर होत असेल तर आपण एक प्राथमिक चर्चा म्हणून उन्मेष वाघ यांच्यासोबत आपण एक बैठकचं आयोजन करण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यांनी वेळ दिली तर नक्कीच आपण इथल्या काही प्रतिनिधींना घेऊन आपण ती बैठक घडवू शकतो. पण आताच मी वकील त्याच्यामुळे इथले लोकप्रतिनिधी खासदार आमदार ह्याही पण इथं पुढाकार घ्यायला पाहिजे. त्याही पण खासदार आमदारही मिटिंग लावून कामगार मंत्री केंद्रीय यांच्यासोबत आपली मिटिंग होऊन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. आपण इथं आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. सर्व पक्षी आज व्यासपीठावर दिसते. आनंद वाटतोय का शशी भाई आहेत, मुकुंद भाई आहेत. पहिल्यांदा आम्हाला तरी राजकीय दृष्टिकोनातून सर्व व्यासपीठावर आपण दिसतो आणि ही ताकद कारण तो कामगार आहे, तो कुठल्या पक्षाचा नाही असा सर्व पक्षीय कामगार आहे. त्याच्यात भाजपचा आहे, शिवसेनेचा आहे, शेकाचा आहे, मनसेचा आहे आणि यासाठी आपण आपला मतभेद विसरून या कामगारांच्या पाठी खंबीरपणे उभं राहूया असंच आवाहन करतो आणि माझं म्हणणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यावर काहीतरी कारवाई करणार हा एक चुकीचा पायंडा पडलेला आहे आणि त्याचं कारण आपला सर्व कामगार वर्ग 3 जे लेबर असतील, सर्वेअर असतील किंवा झाडूवाले असतील ते एकत्र येत नाही. आता मगाशी बोलता बोलता रोहिदास भाई तुम्ही सपोर्ट घेऊन तुम्ही पंजाब असो किंवा द्रोणागिरी असो याच्यामध्ये तुम्ही चेक करा काय फॅक्ट होतं. हे सेम फॅक्ट आहेत, त्या फॅक्ट तुम्ही चेक करा. हे तुम्हाला सपोर्ट होईल तुमच्या कायदेशीर बांधण्यासाठी. मध्ये ज्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, 850 कामगार आपले कंपनीच्या बाहेर आहेत. मित्रांनो, ही वेळ खूप खडतर आहे.
पण आपला खर्च पण त्या प्रमाणात वाढतो आणि जेव्हा उत्पन्न घटतो ना आपलं, म्हणजे मी ₹1,00,000 कमवतो, माझा खर्च 75,000 आहे, 25,000 सेव्हिंग राहत असतील, पण जेव्हा मी 50,000 कमवतो ना तेव्हा पण माझा खर्च 75,000 होतो आणि मग चलचल भासतो ना, आपण इकडे तिकडे उसणं करतो का इतकीच करतो आणि आपला गरजा भागवतो. कामगारांच्या फक्त कंपनीला जे सगळं आता सर्व त्याशी आम्हाला काय घेणं त्यांना, आमची काय मदत लागेल तुम्ही सांगा, आम्ही तिथे येऊ. पण ही कंपनी बंद होता कामा नये, हाच आमचा एक निर्धार आहे. तुमची कंपनी काय करते, आम्ही इथं काय जमलो, एकच कारण आहे त्यामागचं, की तुम्ही असं समजू नका की आम्हाला कामाची गरज राहिली नाही किंवा ह्या कामगारांना ही कंपनी बंद पडू नये किंवा ह्या कंपनीने हे कामगार झोपलेले आहेत किंवा ही कंपनी बंद पडली तर यांना कुठलंच काही फरक पडणार नाही असं समजू नका. आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. आज मी सांगतो, आज एवढे ऍक्सिडेंट होतात, आमची जमीन गेलेली आहे, आम्ही सहन का करतो हे, कारण आम्हाला इथं रोजीरोटी मिळते. आम्ही रोजीरोटी मिळते म्हणून सगळे ट्रॅफिक सहन करतोय. जीव गेला तरी आम्ही काय बोलत नाही, कंपनी चालली पाहिजे. पण जर तुम्ही आमची जीव जाऊन देखील तुम्ही जर आमच्या जर आता 25 सर्वे होते त्याच्यात 6 सर्वे का ठेवले, का त्यांना बसवले, याचं पहिलं उत्तर ते काम यांनी कंपनीने आम्हाला दिलं पाहिजे. का तुम्ही अर्ध कामगार घेता, म्हणजे फोडा आणि राज्य करा, ब्रिटिशांसारखं काम चाललंय यांचं. एक कंपनी बंद पडली, आपण बंद झाल्या, कितीतरी लोकांना पगार होत. जेव्हा कंपनी चालू होती तेव्हा कितीतरी लोकांचं सुदृढ चालू होतं. जेव्हा कंपनी बंद झाली तेव्हा कितीतरी मुलांचे लग्न झाले नाही, कारण नोकरी चांगली नाही म्हणून. आता ही जर कंपनी बंद झाली तर उपासमारीची वेळ येईल कोपरोली किंवा पानदेव किंवा आजूबाजूच्या परिसरावर. त्याच्यामुळे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. ही कंपनी असं समजू नये की आम्हाला याची गरज नाही. तुम्ही सांगा काय पाहिजे ती कुठलीही मदत. मग मी पण एक स्वतः वकील आहे साहेब, तुम्ही सांगा कुठली ग्राउंड लेवलला असून सुप्रीम कोर्टापर्यंत यायची तर तुम्ही सांगा काय प्रॉब्लेम होतोय. कुठला स्थानिक नेता किंवा कुठला पक्ष तुमच्या आडी जर येत असेल ना तर तुम्ही आम्हाला सांगा. हे काही शासकीय किंवा राजकीय व्यासपीठ नाहीये. तुम्ही सांगा, सर्वजण येतात, सर्व पक्षाची लोक आहेत की आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. का नाही मग तुम्ही स्वतःहून बोलवत. आजी माझी सगळे आमदार येतात ना, आता येतील, मी पण शिवसेनेचं काम करतो, पण इथे पक्षाचा विषय नाहीये, इथे प्रत्येकाच्या रोजीरोटीचा विषय आहे. त्यावेळी कुठलाही पक्ष न बघता प्रत्येकाने पक्ष न बघता सर्व आमदार माजी असतील, आजी असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील किंवा कुठलाही राजकीय पक्ष असेल, त्यांनी स्वतःहून मिटिंगला इथे यायला पाहिजे. ही वेळच यायला नव्हती पाहिजे कामगारांना. आज किती महिने झाले बंद आहे कंपनी, काय मग राजकीय सर्व पक्ष, मी कुठल्याही एका पक्षाबद्दल बोलत नाही, पण सर्व पक्षांनी याची जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. तुम्ही मतं मागायला इथे येता, मग जेव्हा खरंच आता लोकांना गरज आहे त्यावेळी तुम्ही इथं का उभं राहत नाही. मग कुठल्या एका पक्षाला त्याला दोष देणार नाही, सर्व पक्ष सारखेच आहेत. मग तुम्ही स्वतःहून येणं गरजेचं आहे. प्रत्येकाची वट आहे, प्रत्येक जण ओळखते त्या काम शेटला, जो कोण मालक आहे त्याला. मग तुम्ही का बसत नाही, नेमका प्रॉब्लेम कुठं आहे त्या कामगारांना अजून समजत नाही. का कंपनी का बंद होत आहे, अजून 2 महिने झाले कंपनी बंद आहे, तर कामगारांना अजून माहित नाही त्याचं कारण नेमकं काय. आता वकील साहेब आले त्यानंतर समजलं, आज समजलं 2 महिन्यानंतर. मग तुमची काहीच याच्याबद्दल कामगारांबद्दल काय नाही. एवढे वर्ष कामगारांच्या जीवावर कमवता, एवढे मोठे झालात, करोड रुपये महिन्याला कमवता. मग आज कामगारांवर जर अशी अवस्था आली असेल, 6 महिने बसून पगार द्यायला पाहिजे. तुम्ही जे काय असेल तुमची कार्यपद्धती चालू ठेवा, पण कामगारांचे पगार थांबता कामा नये. जे कामगार बसवले त्यांना पुन्हा याच्यावर घ्या. 400 प्लस कामगार असतील तर तुम्हाला काय एवढा मोठा विषय नाही तो. महिन्याला जरी 1 कोटी रुपये जरी पगार गेला तरी एवढा मोठा विषय नाही तो. तुम्ही पगार बसले द्या, तुमची काय प्रोसिजर चालू आहे, महिन्यानं 4 महिने 6 महिने करा, पण आम्हाला आमच्या कामगारांना त्याचा हक्क मिळता त्यांना हक्कापासून वंचित राहता कामा नये. एवढे बोलतो, थांबतो. तुमच्यासोबत मी 100% म्हणजे व्यासपीठावरच नाही, ग्राउंड लेवल पासून कायदेशीर असू द्या, 1 रुपया फी देखील घेणार नाही. तुम्ही सांगा कुठे यायचं, पण जेवढं माझ्याने होईल, जेवढी माझी ताकद आहे किंवा जेवढी माझे हात पोचतील तेवढीच मी मदत करू शकतो. ज्यांचे हात मोठे आहेत, वरपर्यंत ज्यांची ओळख आहे, ते काय करत नाही. 2 महिने झालेत, का मग थांबली ही व्यवस्था, का कुठंतरी काहीतरी घोडा अडतोय, त्याचा विचार सर्वांनी करणं गरजेचं आहे. त्यासाठी कंपनीने आम्हाला बोलू, आम्ही त्याच्याबद्दल बोलू. कोण जर ऐकत नसेल तर त्याच्याशी आम्ही पण बोलायला यायला तयार आहोत. आज 400 लोक आहेत, 400 लोकांच्या फॅमिली आहेत, 2000 लोक, 2000 काय 10,000 लोक येऊ आम्ही. तुम्ही सांगा फक्त काय करायचं आहे. निवेदन देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो 2 महिने झाले आमचा पगार झालेला नाही. याच्या पुढं आमचा पगार पूर्ण पाहिजे, नाही तर आम्ही उपोषणाला बसतो.